Good morning, student. Today we see the new topic thermodynamics. Last lecture we see the change in internal energy of a system. First law of thermodynamics, nothing but the work and heat are related, and three cases of delta U means three cases of internal energy. बघा आपले दोन लेक्चर झालेले आहे, त्याच्यामध्ये आपण हे पॉइंट बघितलेले आहेत. आज आपलं तिसरं लेक्चर आहे आणि आपण आज नवीन कन्सेप्ट शिकणार आहोत, थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल. आता स्टेट व्हेरिएबल, थर्मोडायनामिक व्हेरिएबल कोणते आहेत आपल्याला माहिती आहे, प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर अँड डेन्सिटी. बघा आता मग व्हेन द टेम्परेचर ऑफ द सिस्टीम चेंजेस, म्हणजे एखाद्या बॉडीचं टेम्परेचर कधी चेंज होतं, इट्स गेन ऑर रिलीज द एनर्जी, इट्स अदर प्रॉपर्टी कॅन ऑल्सो. बघा आता आपण काय सांगितलंय की when temperature of the system changes, when it gain or decrease the means release the energy, then its other property can be, suppose we consider the container which is filled with the gas, then it has the pressure P, volume V, temperature T and density rho. मग आता बघा त्याच्या अदर प्रॉपर्टी कोणत्या आहेत बघा, प्रॉपर्टी ऑफ द सिस्टीम किंवा स्टेट व्हेरिएबल, त्याला सिस्टीम व्हेरिएबल असं आपण म्हणतो. It is measurable or observable characteristic or property of a system when the system remains in equilibrium. बघा आता आपण काय सांगितलं, इट इज मेजरेबल अँड ऑब्झर्वेबल कॅरेक्टरिस्टिक ऑर प्रॉपर्टी ऑफ अ सिस्टीम. म्हणजे ही कंटेनर कन्सिडर केला आहे, त्याच्यात गॅस फिल केला आहे, त्याचं पर्टिक्युलर प्रेशर पी असणार आहे, त्याचा व्हॉल्यूम व्ही असणार आहे, टेम्परेचरची आणि डेन्सिटी रो, हे काय आपण मेजर करू शकतो. म्हणजे इट इज मेजरेबल अँड ऑब्झर्वेबल कॅरेक्टरिस्टिक ऑर प्रॉपर्टी ऑफ अ सिस्टीम वेन द सिस्टीम इन रिमेन्स द इक्विलिब्रियम स्टेट. इक्विलिब्रियम स्टेट म्हणजेच काय, ह्याचा प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर आणि डेन्सिटी सुरुवातीला जेवढी असेल तेवढीच नंतर असेल, त्याला आपण इक्विलिब्रियम स्टेट असं म्हणतो. इट इज ऑल्सो कॉल्ड द स्टेट व्हेरिएबल ऑफ अ सिस्टीम. मग त्यालाच आपण काय म्हणतो, स्टेट व्हेरिएबल ऑफ अ सिस्टीम. हे फर्स्ट प्रॉपर्टी झाली. For example, pressure, volume, temperature, density and the mass of a system are the sum of the variable are used to describe the system. म्हणजे हे सिस्टीम डिस्क्राइब करण्यासाठी हे अदर व्हेरिएबल सुद्धा आहेत असं आपण म्हणतो. आता नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक, these are measurable property are called a microscopic variable of a system. का मायक्रोस्कोपिक व्हेरिएबल, कारण आपण प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर अँड डेन्सिटी मेजर करू शकतो, म्हणजे ऑल थिंग्स मेजर करतो, म्हणून त्याला आपण मॅक्रोस्कोपी. आपण कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस ऑफ रेडिएशन त्याच्यामध्ये मायक्रोस्कोपी आणि मॅक्रोस्कोपी बघितलेला आहे. मॅक्रोस्कोपिक म्हणजे ऑल थिंग्स आपण स्टडी करतो, प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, त्याला आपण मॅक्रोस्कोपी प्रॉपर्टी असं म्हणतो. म्हणजे बघा टेम्परेचर, व्हेन टेम्परेचर ऑफ द सिस्टीम चेंज, कधी चेंज होतं, व्हेन इट्स गेन अँड रिलीज द एनर्जी अँड इट्स अदर प्रॉपर्टी कोणत्या, तर इट इज ऑब्झर्वेबल कॅरेक्टरिस्टिक ऑर मेजरेबल कॅरेक्टरिस्टिक ऑफ द सिस्टीम व्हेन द सिस्टीम रिमेन्स इन इक्विलिब्रियम स्टेट. It's called a state variable. For example, pressure, volume, temperature, density and mass of a system are some other variable of a system. And these are the measurable property which is called as the macroscopic property of a system. म्हणजे ह्या त्याच्या प्रॉपर्टीज झाल्या थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल. आता थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल आहेत, म्हणजे थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबलचे पुन्हा दोन टाईप पडतात, आणि ते दोन टाईप कोणते, तर इंटेन्सिव्ह आणि एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल. म्हणजेच इंटेन्सिव्ह आणि एक्सटेन्सिव्ह स्टेट व्हेरिएबल असं म्हणलं तरी चालेल. मग आता बघा तुम्हाला इंटेन्सिव्ह आणि एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल ह्याचे डेफिनेशन विचारू शकतात, किंवा फॉर एक्झाम्पलमध्ये MCQ मध्ये तुम्हाला विचारू शकतात की इंटेन्सिव्ह व्हेरिएबल कोणते आणि एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल कोणते. आता त्याचे डेफिनेशन जर आपण बघितली तर त्यानुसार आपण ते सांगू शकतो की इंटेन्सिव्ह कोणते आणि एक्सटेन्सिव्ह कोणते आहेत. ठीक आहे, मग बघा आता त्यासाठी आपण इंटेन्सिव्ह व्हेरिएबल डू नॉट डिपेंड्स ऑन द साईज ऑफ द सिस्टीम. म्हणजे जो व्हेरिएबल साईज ऑफ द सिस्टीमवरती डिपेंड्स नसतो त्याला आपण इंटेन्सिव्ह व्हेरिएबल बसतो, आणि साईज ऑफ सिस्टीमवरती डिपेंड असेल त्याला एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल असं आपण म्हणतो. एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल डिपेंड्स ऑन द साईज ऑफ द सिस्टीम. त्यासाठी आपण फॉर एक्झाम्पल कन्सिडर करूया, लेटस वी कन्सिडर द सिस्टीम. म्हणजे हे जे आपण कन्सिडर केलेलं आहे स्क्वेअर सिस्टीम, आपण त्याला एस म्हणलेलं आहे, मीन्स विच इज फिल विथ द गॅस. ह्याच्यामध्ये हे डॉटेड लाईन जे दाखवलेले आहेत ते आपण गॅस दाखवलेला आहे. वेन सिस्टीम डिवायडेड इंटू टू इक्वल कंपार्टमेंट्स, म्हणजे आपण ह्याच्यामध्ये पार्टिशन टाकलं तर त्याचे दोन इक्वल पार्ट तयार होणार आहे. पहिल्याला आपण सिस्टीम S1 म्हणलं आणि दुसऱ्याला सिस्टीम S2 म्हणलं. मग सुरुवातीला आपण जे सिस्टीम कन्सिडर केलेलं आहे त्याचं प्रेशर P असणार आहे, टेम्परेचर T
अँड डेन्सिटी काय असणार आहे, रो. म्हणजे ह्याच्यामध्ये प्रेशर, टेम्परेचर, डेन्सिटी, व्हॉल्यूम त्याचं मास सेम असणार आहे आणि इंटरनल एनर्जी यू आपण यूने दाखवतो. हे त्याचे आपण स्टेट व्हेरिएबल आहेत असं ह्या सिस्टीमचे म्हणलं. आत्ताच आपण सांगितलं स्टेट व्हेरिएबलचं कॅरेक्टरिस्टिक सांगितलेलं आहेत. मग ह्याला प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, डेन्सिटी, मास, इंटरनल एनर्जी सुद्धा असणार आहे. मग आता आपण काय केलं, ह्याचे पार्टिशन केले आणि 2 सिस्टीम तयार केले. फर्स्ट सिस्टीम ह्याच्यामध्ये बघा, आता ह्याचं प्रेशर ह्या दोघांमध्ये प्रेशर सेम असणार आहे, टेम्परेचर सुद्धा दोघांचं सेम असणार आहे. म्हणजे ह्या ओरिजिनल सिस्टीमचं जेवढं होतं तेवढंच ह्याचं प्रेशर, टेम्परेचर अँड डेन्सिटी असणार आहे. पण ह्या होल सिस्टीमचं मास होतं एम. पण हे 2 पार्टिशन केल्यामध्ये 2 पार्ट तयार झाले. मग ह्याचं मास किती असेल, m/2 आणि ह्याचं मास m/2. m/2 प्लस m/2 म्हणजे टोटल मास आपल्या सिस्टीमचं काय येणार आहे, m येणार आहे. आणि इंटरनल एनर्जी, टोटल इंटरनल एनर्जी यू आहे. मग 2 पार्टिशन झाले तर इथं u/2 आणि u/2 असं होणार आहे. म्हणजे आपण हे 2 सिस्टीम जर कन्सिडर केले तर ह्याच्यात प्रेशर, टेम्परेचर आणि डेन्सिटी दोघांमध्ये सेमच असणार आहे, ती काही चेंज होणार नाही आहे. म्हणजे जी प्रॉपर्टी हा सुरुवातीला एवढा साईज होता त्याचा साईज आपण कमी केला, साईज कमी केल्यानंतर त्याचं प्रेशर, टेम्परेचर आणि डेन्सिटी ह्या दोन्ही सिस्टीमसाठी काय झालं, सेम राहिलं. मीन्स व्हेन वी चेंज द साईज अँड दिस प्रॉपर्टी डज नॉट डिपेंड्स ऑन द साईज विच इज कॉल्ड द इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. म्हणजे साईज चेंज झाला, साईज चेंज झाला तरी त्याचं टेम्परेचर, प्रेशर आणि डेन्सिटीमध्ये कोणताही फरक झाला नाही, म्हणून त्याला आपण इंटेन्सिव्ह व्हेरिएबल असं म्हणतो. बघा, we notice that the pressure, temperature and density are the same in both compartments which is called the intensive variable. हे MCQ ला तुम्हाला विचारू शकतात. 3 ऑप्शन देतील, ऑदर वेगळा देतील आणि इंटेन्सिव्ह कोणते आणि एक्सटेन्सिव्ह कोणते हे तुम्हाला विचारलं जाईल. आता मास चेंज होते आणि इंटरनल एनर्जी चेंज होते. म्हणजे साईज जर चेंज झाला तर मास आणि इंटरनल एनर्जी चेंज होते. म्हणजे ती प्रॉपर्टी कोणती झाली, एक्सटेन्सिव्ह. एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल डिपेंड्स ऑन द साईज ऑफ सिस्टीम. म्हणजे सिस्टीमचा साईज चेंज झाला तर मास आणि इंटरनल एनर्जी चेंज होते, म्हणून त्याला आपण एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल असं म्हणतो. द टोटल मास सेम अँड इंटरनल एनर्जी यू ऑफ द सिस्टीम आर इक्वली डिवायडेड इंटू 2 कंपार्टमेंट विच इज कॉल्ड द एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल. म्हणजे आपण आता काय बघितलं बघा, इंटेन्सिव्ह व्हेरिएबल त्याचे डेफिनेशन, एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल म्हणजे काय त्याचे डेफिनेशन, आणि आपण त्याचे काय बघितले, 2 एक्झाम्पल आपण बघितलेले आहेत. हे एक सिस्टीम कन्सिडर करून आपण एक्झाम्पल बघितले. मग फॉर एक्झाम्पल इंटेन्सिव्ह व्हेरिएबल कोणते आहेत, तर प्रेशर, टेम्परेचर आणि डेन्सिटी हे झाले इंटेन्सिव्ह व्हेरिएबल. आणि एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल 2च आहेत, मास आणि इंटरनल एनर्जी. म्हणजे हे तुम्हाला MCQ ला विचारू जाऊ शकतो, हे लक्षात ठेवायचं. आता आपला पुढचा पॉईंट कोणता आहे बघा, थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम. ह्याच्या आधी आपण पहिल्या 2 लेक्चरमध्ये थर्मल इक्विलिब्रियम म्हणजे काय बघितलं होतं. थर्मल मीन्स नावामध्येच आहे, थर्मल मीन्स टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट, इक्विलिब्रियम म्हणजे सेम, त्याला आपण काय म्हणतो, थर्मल इक्विलिब्रियम. अ सिस्टीम इज इन थर्मल इक्विलिब्रियम इफ, म्हणजे एखादी सिस्टीम थर्मल इक्विलिब्रियममध्ये कधी असते, ज्यावेळेस ते ह्या 3 कंडिशन सॅटिस्फाय करते त्यावेळेस ती सिस्टीम काय असते, थर्मल इक्विलिब्रियममध्ये असते. पण त्या 3 कंडिशन कोणत्या आहेत, तर मेकॅनिकल इक्विलिब्रियम, केमिकल इक्विलिब्रियम अँड थर्मल इक्विलिब्रियम. म्हणजे थर्मोडायनामिक इक्विलिब्रियममध्ये ज्यावेळेस हे 3 इक्विलिब्रियम कंडिशन सॅटिस्फाय करतो त्यावेळेस ती सिस्टीम थर्मोडायनामिकली इक्विलिब्रियम स्टेटमध्ये असते असं आपण म्हणतो. मग हे राईट नोट ऑन, ह्याच्यामध्ये हे 3 विचारू शकतात किंवा सिंपल मेकॅनिकल इक्विलिब्रियम म्हणजे काय हे तुम्हाला विचारू जाऊ शकतं. मग आपण फर्स्ट बघूया मेकॅनिकल इक्विलिब्रियम. आता मेकॅनिकल इक्विलिब्रियम म्हणजे काय, त्याचे डेफिनेशन बघा. व्हेन there are no unbalanced force within the system, between the system and its surrounding the system, it's said to be mechanical equilibrium. म्हणजे आपण एखादी सिस्टीम कन्सिडर केली, फॉर एक्झाम्पल आता आपण सपोज ही सिस्टीम आहे आणि ह्या सिस्टीमवरती वरून कोणताही एक्सटर्नल फोर्स एक्झर्ट होत नसेल तर त्याला आपण काय म्हणतो, मेकॅनिकल इक्विलिब्रियम म्हणतो. म्हणजे त्या सिस्टीमवरती सुद्धा त्याच्या सराउंडिंगमध्ये किंवा बिटवीन द सिस्टीममध्ये कोणताही एक्सटर्नल फोर्स अप्लाय होत नसेल तर त्याला आपण मेकॅनिकल इक्विलिब्रियम असं म्हणतो. व्हेन देअर आर द नो अनबॅलन्स फोर्स विदिन द सिस्टीम अँड बिटवीन द सिस्टीम अँड इट्स सराउंडिंग. मग आपण सिस्टीम म्हणजे काय आणि सराउंडिंग म्हणजे काय हे आपण डायग्रामच्या सहाय्याने मागच्या लेक्चरला बघितलं होतं. हे जे आपण म्हणतो ही सिस्टीम आहे आणि सिस्टीम सोडून बाहेरचा जो रिजन आहे त्याला सराउंडिंग म्हणतो आणि सिस्टीम आणि सराउंडिंगला जे सेपरेट करते ही आउटलाईन त्याला आपण बाउंड्री असं म्हणतो. मग आता बघा आपण मेकॅनिकल इक्विलिब्रियम म्हणजे काय सांगितलं. when there are the no unbalanced force within the system and between the system and its surrounding the system is said to be mechanical equilibrium.
और अनदर डेफिनेशन आपण असे सांगू शकतो बघा, व्हेन द प्रेशर थ्रूआउट द सिस्टीम अँड बिटवीन द सिस्टीम अँड इट्स सराउंडिंग मीन्स सिस्टीमवर बिटवीन द सिस्टीम अँड इट्स सराउंडिंग द सेम देन द सिस्टीम इज सेड टू बी मेकॅनिकल इक्विलिब्रियम. मग आपण एखादी सिस्टीम कन्सिडर केलं, त्याचं प्रेशर थ्रूआउट द सिस्टीम इक्वल कधी असेल, ज्या वेळेस त्याच्यावर कोणताही एक्सटर्नल फोर्स अप्लाय होत नसेल तेव्हा. म्हणजे ह्या दोन्ही डेफिनेशन सेमच आहेत, दोन्हीपैकी कोणतीही एक लिहिली तरी चालेल. व्हेन द प्रेशर थ्रूआउट द सिस्टीम अँड बिटवीन द सिस्टीम अँड इट्स सराउंडिंग द सेम देन द सिस्टीम इज सेड टू बी मेकॅनिकल इक्विलिब्रियम. मेकॅनिकल इक्विलिब्रियम म्हणजे काय कळालं का? मेकॅनिकल इक्विलिब्रियम म्हणजे ज्या सिस्टीमवरती कोणताही एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स अप्लाय होत नाही, नो अनबॅलन्स फोर्स विदिन द सिस्टीम बिटवीन द सिस्टीम अँड इट्स सराउंडिंग विच इज कॉल्ड अ मेकॅनिकल इक्विलिब्रियम. हा फर्स्ट टाईप आपण बघितला. आता आपण सेकंड बघूया, केमिकल इक्विलिब्रियम. आता नावामध्येच आहे, केमिकल इक्विलिब्रियम म्हणजे रिॲक्शन येणार त्याच्यामध्ये. बघा आता, अ सिस्टीम इज सेड टू बी इन केमिकल इक्विलिब्रियम when there are the no chemical reaction going on within the system. म्हणजे त्या सिस्टीममध्ये कोणत्याही प्रकारची केमिकल रिॲक्शन होत नसेल तर त्याला आपण केमिकल इक्विलिब्रियम असं म्हणतो. अनदर डेफिनेशन कोणती बघा, अ सिस्टीम इन केमिकल इक्विलिब्रियम when its chemical composition is the same throughout and does not change with time. आता त्यासाठी आपण एक एक्झाम्पल बघूया बघा. फॉर एक्झाम्पल, आता आपण वरची डायग्राम कन्सिडर करूया. सपोज ही एक सिस्टीम आहे विच इज फिल विथ द गॅस. म्हणजे सपोज इथं आपण एअर कन्सिडर केले. एअर इज द मिक्सचर ऑफ कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन, ऑक्सिजन. मग हे आपण 1 आवर नंतर, 1 तासानंतर जरी बघितलं तर ह्याचं टेम्परेचर किंवा नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन हे जे घटक आहेत त्याच्यातले हे काय असणार आहे, सेम असणार आहे. त्याला आपण काय म्हणतो, केमिकल कॉम्पोजिशन. अ सिस्टीम इन केमिकल इक्विलिब्रियम व्हेन इट्स केमिकल कॉम्पोजिशन थ्रूआउट द सिस्टम अँड डज नॉट चेंज विथ टाइम. म्हणजे टाईमनुसार ते केमिकल कॉम्पोजिशन चेंज होत नाही, त्याला आपण काय म्हणतो, केमिकल इक्विलिब्रियम. बघा आता थर्ड टाईप, वी सी द थर्ड टाईप, थर्मल इक्विलिब्रियम. आता थर्मल मीन्स टेम्परेचर. लास्ट लेक्चर वी सी द व्हॉट इज मीन बाय द थर्मल इक्विलिब्रियम मीन्स टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट व्हेन the temperature of the system is uniform throughout the system and does not change with the time. The system is said to be thermal equilibrium. म्हणजे टाइम नुसार टेम्परेचर चेंज होत नाही, त्याला आपण काय म्हणतो, थर्मल इक्विलिब्रियम. दे बघा आपण थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम. वी सी द 3 टाइप ऑफ द थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम. फर्स्ट इज द mechanical equilibrium, second is the chemical equilibrium, and third is the thermal equilibrium. Mechanical equilibrium means when there is no unbalanced force exert on the system which is called the mechanical equilibrium. We see the chemical equilibrium means there is no chemical reaction within the system between the system and its surrounding which is called the chemical equilibrium. And thermal equilibrium means temperature remains constant which does not change with the time which is called the thermal equilibrium. म्हणजे बघा आपण काय बघितलं, थर्मोडायनामिक इक्विलिब्रियमचे 3 टाईप बघितले आणि त्याच आधी इंटेन्सिव्ह आणि एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल म्हणजे काय आणि त्याचं एक्झाम्पल आपण बघितलं. आणि त्याच्या आधी आपण स्टेट व्हेरिएबल म्हणजे काय आणि स्टेट व्हेरिएबल कोणते असतात आणि ते कसे चेंज होतात हे आपण फर्स्ट पॉईंटमध्ये त्याची प्रॉपर्टी बघितली. आता बघा आपला पुढचा जो पॉईंट आहे तो थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल आणि इक्वेशन स्टेट. स्टेट व्हेरिएबल आणि इक्वेशन स्टेट कुणाला म्हणतात त्यासाठी आपण एक एक्झाम्पल बघणार आहे बघा. व्हेन the ball is punctured, the air inside suddenly expand to atmosphere. This is not an equilibrium state. Now we see this figure. Here we consider the ball. First case is ball and second is the punctured ball. आता first आपण जो consider केलेला बॉल आहे त्याचं प्रेशर P, व्हॉल्यूम V आणि टेम्परेचर T आणि डेन्सिटी किती असणार आहे, रो एवढी असणार आहे. When the ball is punctured, then its air is expand to the atmosphere. म्हणजे ह्याच्यामधली जी एअर आहे ती काय होणार आहे, ॲटमॉस्फिअरमध्ये एक्सपांड होणार आहे. देन दिस सिस्टीम इज डज नॉट इन इक्विलिब्रियम स्टेट मीन्स नॉट अन इक्विलिब्रियम स्टेट. म्हणजे ही पहिली जी सिस्टीम कन्सिडर केली आहे ह्याचा प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर, डेन्सिटी ही सुरुवातीला एक प्रकारे असणार आहे. आणि ज्यावेळेस बॉल पंक्चर होईल त्यावेळेस त्याचा व्हॉल्यूम चेंज होणार आहे, त्याची टेम्परेचर चेंज होणार आहे, डेन्सिटी चेंज होणार आहे. म्हणजे हे दोन्ही डायग्राममध्ये ह्या इक्विलिब्रियम स्टेटमध्ये नाही आहे. ज्याचं सुरुवातीचं प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर आणि डेन्सिटी हे नंतर पण तसंच सेम असतं त्याला आपण इक्विलिब्रियम स्टेट असं म्हणतो. मग इथं पहिल्या बॉलची प्रेशर, डेन्सिटी, व्हॉल्यूम, डेन्सिटी, टेम्परेचर हे सगळं वेगळे आहे आणि सेकंडचं वेगळं आहे, त्यामुळे हे इक्विलिब्रियम स्टेटमध्ये नाही असं आपण म्हणतो.
द फ्युएल इन द सिलेंडर ऑफ ॲटोमोबाईल. आता ॲटोमोबाईलमध्ये काय असतं, फ्युएल असतं. फ्युएल इज द मिक्सचर ऑफ एअर अँड पेट्रोल अँड ॲटोमोबाईल इंजिन अंडरगो द एक्सप्लोजिव्ह वेन द इग्नाइट बाय द स्पार्क इज नॉट अन इक्विलिब्रियम स्टेट. म्हणजे आपण सिलेंडरमध्ये, म्हणजे आपण ॲटोमोबाईल इंजिनमध्ये फ्युएल भरतो आणि ते फ्युएलमध्ये सिलेंडर असतो. त्या सिलेंडरमध्ये काय असतं, फ्युएल असतं. मग त्याचं प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, डेन्सिटी वेगळ्या प्रकारे. आणि ज्यावेळेस त्या इंजिनमध्ये आपण गाडी चालू करतो किंवा ॲटोमोबाईल इंजिन आपण म्हणतो, ते वर्क होतं त्यावेळेस तिथं स्पार्क होतं. आणि स्पार्क होल्यामुळे तिथं काय होतं, इग्नाइट झाल्यामुळे स्पार्क होतो. मग त्यावेळेस त्याचं प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर हे वेगळं असणार आहे, सुरुवातीला वेगळं असणार आहे. म्हणजे विच इज नॉट इन इक्विलिब्रियम स्टेट. हे सेकंड एक्झाम्पल आपण बघितलं. Such a system which is not in equilibrium cannot be described in terms of the state variable. आता स्टेट व्हेरिएबल म्हणजे ज्या सिस्टीम इक्विलिब्रियममध्ये नसतात, म्हणजे नॉन इक्विलिब्रियम स्टेटमध्ये असतात, त्यांना आपण स्टेट व्हेरिएबल, थर्मोडायनॅमिक स्टेट व्हेरिएबल म्हणत नाही. इन द सिम्पल वर्ड, थर्मोडायनॅमिक स्टेट व्हेरिएबल डिस्क्राइब द इक्विलिब्रियम स्टेट. थर्मोडायनॅमिक स्टेट व्हेरिएबल काय करतात, इक्विलिब्रियम स्टेट दाखवतात. म्हणून आपण काय सांगितले, सच अ सिस्टीम विच डज नॉट इन इक्विलिब्रियम स्टेट described in terms of the state variable. Means other thing we can say that the thermodynamic state variable describe equilibrium state of the system. म्हणजे equilibrium state of the system. equilibrium state of the system कुणाला म्हणलं आपण, मी आत्ता सांगितले. ह्याला नॉन इक्विलिब्रियम स्टेट का म्हणतो, कारण ह्या बॉलचं प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर आणि डेन्सिटी आपण सुरुवातीला एक प्रकारे असणार. ज्यावेळेस बॉल पंक्चर होईल त्यावेळेस हा बॉलचा शेप चेंज कमी होणार आहे, म्हणजे त्याचा व्हॉल्यूम कमी होणार आहे, टेम्परेचर कमी होणार आहे, डेन्सिटी हे चेंज होणार आहे. म्हणजे हे दोन्ही सेम नाही आहेत, म्हणून आपण त्याला नॉन इक्विलिब्रियम स्टेट म्हणतो. आणि दोन्ही सेम असेल तर त्याला आपण काय म्हणतो, इक्विलिब्रियम स्टेट असं म्हणतो. ठीक आहे, बघा इथं टी लांब झालेलं आहे, हे बाय मिस्टेक. इथं द आहे. द mathematical relation between the state variable is called the equation of state. mathematical state variable कोणकोणते आहेत आपल्याला माहिती आहे, प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर आणि डेन्सिटी. ह्याला आपण काय म्हणतो, स्टेट व्हेरिएबल म्हणतो. मग आता स्टेट व्हेरिएबल कोणकोणते आहेत बघा, प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर हे स्टेट व्हेरिएबल आहे. आणि ह्याचं जर मॅथमॅटिकल रिलेशन आपण लिहिलं तर ते कसं लिहितो, PV विच इज इक्वल टू NRT, म्हणजे विच इज नथिंग बट द आयडियल गॅस इक्वेशन. हे आपण कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशनमध्ये बघितले. P means pressure, V means volume, N means number of gas, R is the universal gas constant, T is the temperature. For a fixed amount of gas, that is for a given N, only two independent variable. म्हणजे एखादा गॅस लॉ सॅटिस्फाय करायचा असेल तर तिथं दोन डिपेंडेंट व्हेरिएबल असतो आणि दोन इंडिपेंडेंट व्हेरिएबल असतो आणि एक डिपेंडेंट व्हेरिएबल असतो. म्हणजे आपण गॅसचे 3 लॉ बघितले, चार्ल्स लॉ, बॉयस लॉ आणि गेलिसिस लॉ. त्याच्यामध्ये 2 इंडिपेंडेंट असतात आणि तिसरा असतो तो काय असतो, इंडिपेंडेंट व्हेरिएबल असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल प्रेशर अँड व्हॉल्यूम, इथं टेम्परेचर कॉन्स्टंट असणार आहे. प्रेशर अँड टेम्परेचर इथं व्हॉल्यूम कॉन्स्टंट असणार आहे. व्हॉल्यूम अँड टेम्परेचर हिअर प्रेशर इज अ कॉन्स्टंट. म्हणजे 2 इंडिपेंडेंट व्हेरिएबल असतात आणि एक डिपेंडेंट व्हेरिएबल असतो. बघा आपण काय सांगितले, आपण थर्मोडायनॅमिक स्टेट व्हेरिएबल आणि इक्वेशन ऑफ स्टेट कुणाला, थर्मोडायनॅमिक स्टेट व्हेरिएबल कुणाला म्हणतो, जी थर्मल इक्विलिब्रियम स्टेटमध्ये असते सिस्टीम, त्याला आपण स्टेट व्हेरिएबल म्हणतो, थर्मोडायनॅमिक. आणि आपण काय म्हणले, थर्मोडायनॅमिक बघा, द मॅथमॅटिकल रिलेशन बिटवीन द स्टेट व्हेरिएबल, म्हणजे प्रेशर, व्हॉल्यूम अँड टेम्परेचर याचं जर मॅथमॅटिकल रिलेशन लिहिलं तर ते हे येतं, PV इज इक्वल टू NRT. त्याला आपण काय म्हणतो, इक्वेशन ऑफ स्टेट म्हणतो ह्या इक्वेशनला. द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ इक्वेशन ऑफ सिस्टीम, फॉर एक्झाम्पल हिअर वी कन्सिडर द सिस्टीम ॲज अ गॅस, इज कॉल्ड द PV डायग्रॅम और PV कर्व और द इंडिकेटर डायग्रॅम. 3 नाव आहेत, प्रेशर आणि व्हॉल्यूम. PV मीन्स प्रेशर आणि व्हॉल्यूमचा जर आपण ग्राफ काढला तर त्याला आपण PV डायग्राम म्हणतो, PV कर्व म्हणतो किंवा इंडिकेटर डायग्राम असं सुद्धा आपण म्हणतो. फॉर एक्झाम्पल बघा, त्यासाठी आपण इथे ग्राफ दाखवते मी. बघा हे वाय ॲक्सिस आहे आणि एक्स ॲक्सिस आहे. PV डायग्राम दाखवतो आपण, वाय ॲक्सिसवर प्रेशर घेतले आणि एक्स ॲक्सिसवर व्हॉल्यूम घेतले. आता इथं डायग्राम जर ऑब्झर्व केली तर काय होते, इथं व्हॉल्यूम इन्क्रीज होत जातोय आणि प्रेशर काय होतोय, डिक्रीज होत जाते. म्हणजे हे प्रेशर आणि व्हॉल्यूमचं रिलेशन दाखवणारं डायग्राम आहे. ह्याला आपण PV डायग्राम म्हणतो किंवा काय म्हणतो, इंडिकेटर डायग्राम किंवा PV कर्व असं म्हणतो. आता हे P1, इथं जर आपण वाय ॲक्सिसवर इंटरसेप्ट टाकला तर हे P1 आणि एक्स ॲक्सिसवर टाकला तर V1. मग ए ह्या पॉईंटचे कोऑर्डिनेट काय झाले, V1 अँड P1 झाले. तसंच B ही इनिशियल कंडिशन आहे ह्या कर्वची, म्हणजे आणि हे फायनल पोझिशन आहे. मग B ह्याचे कोऑर्डिनेट काय झाले, V2 अँड
P2 हे त्याचे कोऑर्डिनेट झाले. मग इथं आपण इनिशियलला VI, PI, VF, PF असं सुद्धा म्हणू शकतो. 1 2 च्या जागी PI, PF, VI, VF असं सुद्धा आपण म्हणू शकतो. कोऑर्डिनेट आपण कोणतेही घेऊ शकतो. मग बघा आता PV डायग्राम म्हणजे काय, आपण जस्ट इंट्रोडक्शन बघितले, त्याच्यावरती आपल्याला पुढे स्टडी करायचं आहे. द PV डायग्राम मीन्स व्हॉट आपण आत्ताच बघितलेलं आहे. त्यासाठी बघूया आता पुढचा पॉईंट आपण. अ गॅस कन्फाइन्ड टू द सिलेंडर विथ अ मूवेबल फ्रिक्शनलेस मासलेस पिस्टन. बघा आता फॉर एक्झाम्पल हे आपण काय केलं, एक पिस्टन कन्सिडर केलेलं आहे. आता ह्या पिस्टनच्या इथं पहिली दुसऱ्या असे 3 पोझिशन दाखवलेल्या आहेत. मग हा पिस्टन कसा आहे, मूवेबल आहे, फ्रिक्शनलेस आणि मासलेस आहे. म्हणजे हा मासलेस आहे. मूव्हेबल म्हणजे एक्सपांड होतो किंवा कॉम्प्रेस होतो. मूव्हेबल आहे आणि हा फ्रिक्शनलेस आहे. म्हणजे इथं कडला आउटसाईडला काय होतं, त्याचं फ्रिक्शन जे होतं ते आपण निग्लिजिबल कन्सिडर करतो. आता हा जर पिस्टन कन्सिडर केलाय विच कॅन एक्सपांड इन अ 3 पॉसिबल वे. म्हणजे हा पिस्टन जो आहे तो 3 प्रकारे चेंज होऊ शकतो. कोणत्या 3 प्रकारे, तर इट कॅन एक्सपांड विथ व्हेरिंग प्रेशर. म्हणजे प्रेशर चेंज केल्यानंतर तो एक्सपांड होणार आहे. इट कॅन कॉम्प्रेस विथ व्हेरिंग प्रेशर. प्रेशर चेंज केला तो कॉम्प्रेस होणार आहे. अँड इट कॅन बी एक्सपांड ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. म्हणजे एकदा आपण एक्सपांड करणार, एकदा कॉम्प्रेस करणार आणि एकदा आहे असा कॉन्स्टंट ठेवणार. ह्या 3 प्रकारे पिस्टन व्हॅरी होणार आहे. मग ह्या तिघांचे आपल्याला PV डायग्राम बघायचे आहेत आणि कसं होतं ते आपण बघणार आहे. ठीक आहे, लक्षात आलं का. म्हणजे आपण काय सांगितलं आहे, हिअर वी कन्सिडर द पिस्टन विच इज द मासलेस, मूवेबल अँड फ्रिक्शनलेस. म्हणजे आपण हा पिस्टन कन्सिडर आणि विच इज व्हॅरी विथ द 3 पॉसिबल डायरेक्शन. फर्स्ट इज व्हॅरिंग विथ द pressure, another is the expanded with varying pressure, and it can be compressed with varying pressure, and it can be expanded at the constant pressure. मग आता आपण त्याच्यामध्ये तिघांच्या PV डायग्राम बघणार आहे. द एरिया अंडर द PV कर्व रिप्रेझेंट द वर्क डन इन दिस प्रोसेस. म्हणजे आपण PV डायग्राम म्हणजे काय बघितलं. ह्या PV डायग्राममध्ये हा जो आपण शेडेड एरिया दाखवलेला आहे विच इज नथिंग बट द वर्क डन ऑफ द सिस्टीम. म्हणजे हा शेडेड एरिया म्हणजेच काय झालं, वर्क डन ऑफ द सिस्टीम झालं. मग ते कसं फाइंड केलं जातं बघा. W इक्वल टू इंटिग्रेशन VI टू VF DW. म्हणजे इनिशियल टू फायनल. हे इनिशियल फर्स्ट म्हणजे हे इनिशियल पोझिशन आहे, ही फायनल. म्हणून लिमिट दिले VI टू VF इंटू DW. आणि DW इज नथिंग बट द P इंटू DV. DV म्हणजेच काय, फायनल वर्क डन मायनस इनिशियल वर्क डन. म्हणजे इथं P इंटू आपण इथं व्हॅल्यू पुटअप केल्या तर काय येणार आहे, VF मायनस अप्पर अँड लोअर लिमिट तर VF मायनस VA. म्हणजे वर्क डन फाइंड करण्याचा फॉर्म्युला लक्षात ठेवा PV डायग्राममध्ये. W विच इज इक्वल टू P ब्रॅकेटमध्ये VF मायनस VI. हा जो फॉर्म्युला आहे तो वर्क डनसाठी आहे. आता बघा आपल्याला फर्स्ट बघायचं आहे एक्सपांड विथ व्हॅरिंग प्रेशर. आता पहिल्या पिस्टनसाठी आपण डायग्राम PV कर्व बघूया. एक्सपांड विथ व्हॅरिंग प्रेशर. आता एक्सपांड विथ व्हॅरिंग प्रेशर जर आपण म्हणलं तर ते कसं होणार आहे बघा. आता इथं Y ॲक्सिसवरती प्रेशर घेतलेलं आहे आणि X ॲक्सिसवरती काय घेतलेलं आहे, आपण व्हॉल्यूम घेतलेला आहे. मग आता ज्यामध्ये बघा सुरुवातीला ही फर्स्ट पोझिशन आहे पिस्टनची. हा पिस्टन इथं आहे, त्यावेळेस त्याचा व्हॉल्यूम सपोज एवढा आपण हा व्हॉल्यूम कन्सिडर केलेला आहे. सपोज तो व्हॉल्यूम आहे आपला किती, प्रेशर आपण इथलं जे कन्सिडर केले ते 12 न्यूटन पर मीटर स्क्वेअर एवढं कन्सिडर करूया. आता नंतरने आपण हा पिस्टन एक्सपांड करायचा. एक्सपांड म्हणजे आउटवर्ड दिशेने आपल्याला ते ओढायला लागणार आहे. दुसरी पोझिशन इथं आपण तो आउट केला म्हणजे हा त्याचा व्हॉल्यूम काय झाला, इन्क्रीज झाला. तिसऱ्यांदा अजून आउटवर्ड दिशेने पिस्टन ओढला तर ह्या एवढा तिसऱ्याचा म्हणजे एवढा व्हॉल्यूम इन्क्रीज झाला. म्हणजे जसा व्हॉल्यूम इन्क्रीज होईल तसं प्रेशर काय होतं, डिक्रीज होतं. म्हणजे ह्या पिस्टननुसार आपण पिस्टन जर एक्सपांड करत गेलो तर तिथं काय होणार आहे, व्हॉल्यूम इन्क्रीज होणार आहे आणि प्रेशर काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. मग आपण काय सांगितले, व्हॉल्यूम इन्क्रीजेस आणि प्रेशर डिक्रीजेस. तेच आपण डायग्राममध्ये बघूया. PV डायग्राम काढलेले आहे. ही फर्स्ट इनिशियल कंडिशन आणि सेकंड फायनल कंडिशन कन्सिडर केली. एरोची डायरेक्शन खालच्या दिशेने म्हणजे आपण इनिशियल टू फायनल स्टेटकडे जाणार आहे. मग आता बघा आपण काय केलं, इथून कर्व इथं आणला तर आपलं प्रेशर इन्क्रीज होत झाले. इथं बघितलं तर प्रेशर एवढं असेल, पुढच्या पॉईंटला प्रेशर एवढं असेल. म्हणजे सुरुवातीला प्रेशर V1 होतं, फायनल प्रेशर झालं V2. त्याचबरोबर आपण जर प्रेशर बघितलं तर सुरुवातीला प्रेशर जास्त आहे, खाली आलं तर प्रेशर कमी झाले. म्हणजे व्हॉल्यूम इन्क्रीज होतोय आणि प्रेशर काय होतोय, डिक्रीज होतोय. म्हणजे तेच आपण सांगतोय बघा. द फिगर शोज द एक्सपान्शन ऑफ अ गॅस. हे आपण काय दाखवलं, हे एक्सपान्शन ऑफ गॅस ह्या पिस्टनमध्ये झाले, त्याचे आपण PV डायग्राम दाखवतोय. इट्स व्हॉल्यूम चेंजेस
टू आउटवर्ड डिस्प्लेसमेंट ऑफ द पिस्टन, म्हणजे हे पिस्टन आपण आउटवर्ड दिशेने काय केलं आहे, एक्सपांड केलं आहे आणि त्यामुळे त्याचा व्हॉल्यूम काय झाला आहे, चेंज झाला आहे. अँड द प्रेशर ऑफ द गॅस डिक्रीजेस. The work done by the gas in this case is positive because the volume increases. म्हणजे इथं झालेलं वर्क डन जे आहे ते आपण पॉझिटिव्ह म्हणतो, का तर व्हॉल्यूम इन्क्रीज होतोय. व्हॉल्यूम कसा इन्क्रीज होतो, पिस्टन जर बाहेरच्या दिशेने एक्सपांड केला तर त्याचा व्हॉल्यूम इन्क्रीज होणार आहे आणि व्हॉल्यूम इन्क्रीज झाला म्हणजे प्रेशर कमी झालं, युनिव्हर्सली रिलेशन आहे. म्हणजेच आपण काय सांगितलं, इथं व्हॉल्यूम इन्क्रीज होत झालाय, प्रेशर डिक्रीज होतोय आणि हा शेडेड जो एरिया आहे विच इज नथिंग बट द वर्क डन. आणि ते ज्यावेळेस पिस्टन व्हॅरिंग विथ प्रेशर, म्हणजे इथं काय सांगितलंय, एक्सपांड विथ व्हॅरिंग प्रेशर, त्यावेळेस वर्क डन कसं असतं, पॉझिटिव्ह असतो. हे पहिलं पीव्ही डायग्राम बघितली. आता आपण सेकंड बघूया. इट कॅन बी कॉम्प्रेस विथ व्हॅरिंग प्रेशर. बरोबर त्याचं ऑपोजिट, एक्सपांड इन आउटवर्ड डायरेक्शन आणि कॉम्प्रेस इन इनवर्ड डायरेक्शन, म्हणजे आपण आतल्या दिशेने पिस्टन ढकलणार आहे. मग त्यावेळेस व्हॉल्यूम काय होईल, तिथं व्हॉल्यूम वाढत होता, इथं व्हॉल्यूम डिक्रीज होणार आहे आणि प्रेशर काय होणार आहे, इन्क्रीज. जेवढं आपण कॉम्प्रेस करू तिथं प्रेशर कसं असणार आहे, जास्त असणार आहे. मग आता आपली ही पहिली कंडिशन आहे, प्रेशर वरचं जो फर्स्ट पिस्टन आहे ते, म्हणजे ह्याचा व्हॉल्यूम कसा आहे आता सध्या जास्त आहे, नंतर आपण कॉम्प्रेस केला तर व्हॉल्यूम कमी झाला, अजून कॉम्प्रेस केला तर व्हॉल्यूम कमी होतो आणि तो व्हॉल्यूम कमी झालाय म्हणजे इथं प्रेशर काय असणार आहे, मॅक्झिमम असणार आहे. तेच आपण डायग्राममध्ये बघूया. इथं आपण इनिशियल स्टेट आणि 2ला इथं फायनल म्हणजे सेकंड सिस्टीम इथं कन्सिडर केली. आता हा एरोची डायरेक्शन वरच्या दिशेने, मग अशी खालच्या दिशेने होते. आता आपण इथून वरती जायला लागलो तर काय होतंय, त्याचं व्हॉल्यूम कमी होतं. इथं व्हॉल्यूम V1 जास्त आहे, नंतर व्हॉल्यूम कमी, पुढे गेलं तर आपलं काय होणार आहे, व्हॉल्यूम कमी होत जाणार आहे आणि फायनल 2 पाशी काय होणार आहे, व्हॉल्यूम सगळ्यात कमी असणार आहे. म्हणजे आपण काय सांगितलंय, इट कॅन बी कॉम्प्रेस विथ व्हॅरिंग प्रेशर, म्हणजे प्रेशरनुसार जर व्हॅरी केलं तर त्याचा व्हॉल्यूम डिक्रीज होतो पण प्रेशर काय होतो, इन्क्रीज होतं. हे आपण त्याची पीव्ही डायग्राम दाखवली. आता बघा फर्स्ट काय सांगितले, फर्स्टमध्ये आपण काय भेटले, 2 पॉईंट लक्षात ठेवायचे. एक्सपांड विथ व्हॅरिंग प्रेशर, ज्यावेळेस पिस्टन एक्सपांड होतो व्हॅरिंग प्रेशरनुसार त्यावेळेस तिथं काय होतो, व्हॉल्यूम इन्क्रीज होतो, प्रेशर डिक्रीज होते आणि त्यामुळे झालेलं वर्क डन कसं असतं, पॉझिटिव्ह असतं. आता आपण सेकंडमध्ये काय सांगितलं, इथं व्हॉल्यूम डिक्रीज होतो, प्रेशर इन्क्रीज होतं, मग व्हॉल्यूम कमी असेल तर तिथं झालेलं वर्क डन कसं असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे. The figure shows the compression due the inward displacement of the system. Inward means आतल्या दिशेने. The pressure of the system increase and work done by the system is negative. Negative कसं असणार आहे बघा, आपल्याला माहिती आहे. आता एक फॉर्म्युला इथला आहे बघा, मग अशी फॉर्म्युला सांगितले बघा, वर्क डन DW म्हणजे P × DV म्हणजे VF - VI. आता आपण इथं बघा, इथं इनिशियल सुरुवातीला इथं इनिशियल हा व्हॉल्यूम सगळ्यात जास्त आहे आणि फायनलला आल्यानंतर हा व्हॉल्यूम काय झाला, त्याचा कमी झाला. मग इनिशियल आपण इथं काय केले, फायनल मायनस इनिशियल केले. इनिशियल व्हॉल्यूम जास्त आहे आणि फायनल कमी आहे, मग मोठ्या संख्येचं चिन्ह निगेटिव्ह साईन आहे, म्हणून आपण काय म्हणलं, इथं वर्क डन कसं असणार आहे, सेकंड केसमध्ये वर्क डन इज निगेटिव्ह असं म्हणतो. आता बघा थर्ड पीव्ही डायग्राम बघू. इट कॅन बी एक्सपांड ॲट कॉन्स्टंट प्रेशर. मग आता बघा इथं पिस्टन आहे. आता ह्या पिस्टन आपण सपोज ह्याला खालून हीट दिली, स्लोली हीट जर आपण सप्लाय केली तर काय होणार आहे, हा पिस्टन वरच्या दिशेने ढकलला जाणार आहे, म्हणजे हळूहळू त्याचं व्हॉल्यूम कसं होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. पण आपण स्लोली हीट दिल्यामुळे तिथलं प्रेशर काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. मग आपण तेच बघूया बघा. हे प्रेशर आहे पहिल्या सिस्टीमकडून सेकंड सिस्टीमवर. हे प्रेशर काय आहे, सुरुवातीला व्हॉल्यूम V1 आहे, नंतर व्हॉल्यूम इन्क्रीज झाला आणि फायनल व्हॉल्यूम किती झाला, V2 झाला. म्हणजे इथं व्हॉल्यूम इन्क्रीज होत गेलेला आहे. तसंच आपण पिस्टन बाहेर ओढत गेलो तर व्हॉल्यूम इन्क्रीज होत जातोय, पण इथं प्रेशर कसं आहे, कॉन्स्टंट आहे. मग ह्या सिस्टीमच्या वेळेस कसं होतं बघा, पीव्ही डायग्राम शोज वेन द व्हॉल्यूम ऑफ द सिस्टीम चेंजेस VI to VF म्हणजे इनिशियल व्हॉल्यूम टू फायनल व्हॉल्यूम ॲट कॉन्स्टंट प्रेशर. The work done during the volume changes at constant pressure. वर्क डन कसं फाइंड करतो, P × VF - VI. VI हा आपण सुरुवातीला फॉर्म्युला बघितला. आणि when the volume is constant then thermodynamic process the work done is 0 because there is no displacement. म्हणजे इथं कोणत्याही प्रकारची डिस्प्लेसमेंट होत नाही म्हणून तिथं वर्क डन कसं असतं, 0 असतो. म्हणजे पहिली केस आपण बघितलेली आहे, इट कॅन बी व्हॅरिंग विथ प्रेशर. व्हॅरिंग विथ प्रेशर झालं तर तिथं काय असते, वर्क डन पॉझिटिव्ह असतो, व्हॉल्यूम इन्क्रीज होतो आणि प्रेशर डिक्रीज होतो. सेकंड केसमध्ये वर्क डन निगेटिव्ह असतं, व्हॉल्यूम डिक्रीज होतं आणि प्रेशर इन्क्रीज होतं. थर्ड केसमध्ये प्रेशर डिक्रीज असतं आणि व्हॉल्यूम स्लोली काय होतं, इन्क्रीज होत जातो. मग तिथं काय असतं, देअर इज नो डिस्प्लेसमेंट ऑफ द पिस्टन देन वर्क डन इज द 0. हे 3 आपण पॉसिबल केसेस
बघितलेल्या आहेत. ह्या PV डायग्राम तुम्हाला परीक्षेला विचारले जाऊ शकतात. व्हॉट इज मीन बाय द PV डायग्राम अँड एक्सप्लेन विथ विचारलं जाईल. मग आता त्याच्यामध्ये बघा आपण काय काय पॉईंट बघितले ते मी पुन्हा एकदा सांगते, लक्षात घ्या. सोपा चॅप्टर आहे, थेरॉटिकल आहे. ह्याचं प्रिपरेशन करा, वाचा, PDF लिहून काढा, तर अंडरस्टँडिंग होणार आहे. बघा आपण थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल बघितलं. स्टेट व्हेरिएबल कोणते? प्रेशर, व्हॉल्यूम अँड टेम्परेचर, त्यांना स्टेट व्हेरिएबल असं म्हणतो. त्यासाठी आपण एक एक्झाम्पल कन्सिडर केले होते, हे त्याच्या आपण ऑर्डर प्रॉपर्टीज बघितल्या होत्या. त्यानंतर इंटेन्सिव्ह आणि एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल म्हणजे काय, हे जे डेफिनेशन आणि MCQ मध्ये हे जे एक्झाम्पल विचारले जातात. जी सिस्टीम साईजवरती डिपेंड्स नसते त्याला इंटेन्सिव्ह व्हेरिएबल म्हणतात. इंटेन्सिव्ह व्हेरिएबल कोणते आहेत? तर प्रेशर आहे, टेम्परेचर आणि डेन्सिटी. आणि एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल मीन्स विच डिपेंड्स ऑन द size of the system, for example mass and internal energy, which is the extensive variable. हे लक्षात ठेवा. Thermodynamic equilibrium, we see the three type: mechanical equilibrium, chemical equilibrium and thermal equilibrium. मग त्या तिघांच्या डेफिनेशन आपण बघितलेल्या आहेत, ते लक्षात ठेवा. थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल कुणाला म्हणायचं? सिस्टीम जर थर्मल इक्विलिब्रियम मध्ये असेल तर त्याला थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल म्हणतात. आणि थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल मॅथमॅटिकल रिलेशन दाखवतात, त्याला आपण इक्वेशन आपण स्टेट म्हणतो. त्यासाठी दोन आपण इक्वेशन बघितलेलं आहे. त्यानंतर आपण PV डायग्राम म्हणजे काय आणि PV डायग्राम आपण कशा कशाच्या बघितलेल्या आहेत. एक्सपांड विथ व्हॅरिंग प्रेशर, कॉम्प्रेस विथ व्हॅरिंग प्रेशर अँड इट कॅन बी एक्सपॅन्ड ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर. आजचे जेवढे पॉईंट झालेले आहेत त्याचा PDF लिहून काढा, वाचा, प्रिपरेशन करा. ठीक आहे, ओके, थँक्यू.